सोबत किरीट सोमय्या आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आज तुम्ही पालिका अधिकाऱ्यांना भेट दिलेली आहे, नेमकं काय त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे, नेमकी तुमच्या काय मागण्या आहेत? आता महापालिकेने सांगायची गरजच नाही आहे। वर्षा गायकवाड, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं। महापालिकेने नोटीस दिली होती की तिथे जे 30 बाय 40 फूट उंचीचं 1000 स्क्वेअर फीटची मस्जिदीच्या समोर दुसरी मोठी मस्जिदीच्या नावाने उभारण्यात आली। 2023 पासून सिटी सिव्हिल कोर्ट, हायकोर्ट इथे गेले, काही त्यांना सपोर्ट मिळाला नाही, प्रोटेक्शन स्टे मिळाला नाही, म्हणून हे बांधकाम गैरकायदेशीर आहे हे तर ट्रस्टीने स्वतः कबूल केलंय, रायटिंग मध्ये दिलंय हे अनधिकृत आहे, आम्हाला माहित आहे, आम्ही स्वतः पाडतो। मग वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे काय करत होते? यांना उकसवणारं हे पत्र, मी शनिवारी सकाळी पोलिसांमध्ये हे पत्र आणि कंप्लेंट दिली की हे जे पत्र व्हायरल करण्यात आलं, शुक्रवार रात्रीपासून तर कळवा, मुंब्रा, भेंडी बाजार, चोर बाजार, नल बाजार, बेहरामपाडा, नागपाडा सगळ्या ठिकाणी हे पत्र फिरवण्यात आलं। तिथून बस भरून, गाड्या भरून लोक आली आहेत। तर जाणून बुजवून मुस्लिम दंगल घडवण्याचा कारस्थान उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। या सगळ्यांना दाब द्यावाच लागणार। याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे की धारावीतली ही लोकच नव्हती, आजूबाजूच्या परिसरातनं सगळे आणले? हे तर मीडियावालेचा प्रश्न, प्रॉम्प्टेड प्रश्न आहेत। बाहेरून लोक भरून आणण्यात आली, मशिदीचे माणसं तर होतीच ना। तुम्हाला हेच मी सांगितलं ना, हे कोणी, हे पत्र कोणी दिलं? हे पत्र मस्जिदच्या ट्रस्टीने दिलेले आहेत की होय हे बांधकाम अनधिकृत आहेत, आम्ही पाडणार। हे घेऊन या सगळ्यांच्या सहयोगाने हायकोर्टाने, सिव्हिल कोर्टाने नाही मान्य केलं होतं ना। 2023 मार्च पासून महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, म्हणून या प्रकाराने लव जिहाद, लेन जिहादला पाठिंबा देण्याचं कट कारस्थान उद्धव ठाकरे, राहुल गांधी, काँग्रेस करत आहेत। त्याचा फायदा त्यांना वोट जिहादच्या स्वरूपात झाला। इथे हिंदू लोकांमध्ये उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र करतात आणि तिथे जाऊन सांगतात हम मस्जिद की FSI डबल कर देंगे, हम आप अनधिकृत मस्जिद बांधो, हम आके खड़े रहेंगे। हे वोट जिहाद जे लोकसभेत त्यांना फायदा झाला, तेच वोट जिहाद विधानसभेत करण्यासाठी दंगल घडवण्याचा कारस्थान हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं होतं। तर हे होते किरीट सोमय्या, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच हे जे सगळं कारस्थान आहे ते कुठंतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे। कॅमेरामॅन गजानन बाळपूरकर, अभिषेक मठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।